मला टू बी ऑनेस्ट खूप मज्जा आली हे दोन्ही सॉंग्स करायला. सगळ्यात आधी तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ट्रिब्यूट होता, टोटल अपोजिट सॉन्ग. सो ते पण करायला खूप मज्जा आली. खानदेशात पहिल्यांदा गेले होते. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलिचक्कर रिजनलमध्ये. आज आपल्याबरोबर गप्पांसाठी आहे रुचिता जामदार, जिचे 2 म्युझिक व्हिडिओ आले आहेत आणि सरप्राईज होतं ते. रुचिता कशी आहे सगळ्यात आधी? मी खूप मस्त आहे, खूप खुश आहे आणि ऑफकोर्स दीपाली ताईच्या बर्थडेला आली आहे. सो छान वाटतं सगळ्यांना परत एकदा बघून. हो, आणि सगळेच भेटणार आहेत इकडे, सगळेच येणार आहेत बिग बॉसमध्ये आपले. तर सॉन्ग लॉन्च झालं, सॉन्ग आम्ही बघितलं, खूप 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 सुंदर आहे दोन्हीही सॉन्ग. त्याबद्दल काय सांगशील? मला टू बी ऑनेस्ट खूप मज्जा आली हे दोन्ही सॉंग्स करायला. पण शिवबा ऑफकोर्स माझ्या हृदयाच्या खूप खूप जवळ आहे. हो. कारण की सगळ्यात आधी तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ट्रिब्यूट होता आणि माझे मर्दानी खेळ त्यात होते. आणि मी जशी आहे ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये ते मला दाखवण्याची संधी मिळाली आणि ती प्राजक्ता शुक्रेताईंनी दिली. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि शोमधनं बाहेर पडला पहिलाच प्रोजेक्ट होता. सो आय एम रिअली हॅपी. खूप छान टर्नआउट झालं आहे, आउटपुट खूप चांगलं आलं आहे आणि खूप लोकांचं प्रेम मिळतं आहे. लोक खूप तारीफ करतात. सो लाईकिंग इट. आणि दुसरं सॉन्ग? येस, दुसरं सॉन्ग सचिन कुमावत दादासोबत रस प्यायलाही म्हटलं माय. खानदेशी टोटल अपोजिट कन्सेप्ट, टोटल अपोजिट सॉन्ग. सो ते पण करायला खूप मज्जा आली आहे. खानदेशात पहिल्यांदा गेले होते. खानदेशातली लोकं खूप चांगली आहेत, खूप चांगल्या प्रकारे वेलकम केलं आणि गाणं करायला खूप मज्जा आली आहे. कारण की अशी जी लग्नात वरातीत लागणारी गाणी आहेत ना, ती अशी भिडतात डायरेक्ट. सो मला ते गाणं लागल्याच नाचावं असं वाटत होतं. सो मला फार आवडले दोन्ही projects. फार आवडलं आणि आम्ही पण बघितलं, आम्ही पण खूप एन्जॉय केलं ते सॉंगला. आणि आम्ही बघतोय की तू किती एन्जॉय करतेस ते सॉन्ग दादाबरोबर. प्राजक्ता ताईबरोबर मी बोलले आणि त्यांनी पण मला हे सांगितलं की ही रुचिता परफेक्ट आहे या सॉन्गसाठी, म्हणूनच त्यांनी तुला ही अपॉर्च्युनिटी दिली. तुला सगळ्यात आधी जेव्हा समजलं की तू हे सॉन्ग करतेस तेव्हा तुझ्या भावना काय होत्या? मी टू बी ऑनेस्ट खरंच खूप डिप्रेस्ड होते. मी शोमधनं आल्यानंतर जे काय सगळं चाललं होतं ट्रोलिंग हेटमुळे. आणि सगळ्यात प्राजक्ताताई बाहेर आल्या त्यांनी सगळ्यात पहिला मेसेज मला टाकला होता. सो मला खूप चांगलं वाटलं की ही लोकं जी फक्त शोजमध्ये काही प्रॉमिसेस नाही केली आहेत की बाहेर जाऊन तुझ्यासोबत उभी राहील, बहिणीसारखी उभी राहील. आणि प्राजक्ताताई ॲक्च्युअल बहिणीसारखी उभी होती. या पूर्ण जर्नीमध्ये माझा जो काही काळ होता, जेव्हा मी खरंच खूप लो फेजमध्ये होते, तेव्हा प्राजक्ता शुक्रे कंटिन्यू माझ्यासोबत होती. आणि तिने स्वतःहून मला हे गाणं न विचारता न मागता तिने स्वतःहून ऑफर केलं. आणि एक बोलतात ना की सिल्वर लाईनिंग आपण जे म्हणतो कुठल्याही घाणेरड्या काळासाठी, ती एक होती, एक रे ऑफ होप होती प्राजक्ताताई माझ्यासाठी. सो मी हे बॉन्ड नेहमीच चेरिश करेन. राईट. आणि खूप छान वाटलं ते सॉन्ग पण ऐकून. आज तू बर्थडे पार्टीसाठी आली आहे दीपाली ताईच्या, तर काय त्यांना विशेष देशील? पहिल्यांदा तर मी सगळ्या माझ्या चुकांसाठी दीपाली ताईला सॉरी म्हणेल. आणि खूप छान वाटतं आहे की एक खरंच खूप मायाळू आहे ती. कारण की एक आई जशी आपल्या लेकीच्या सगळ्या चुका पोटात घालून घेते, तसं तिने सगळ्या चुका पोटात घालून घेतल्या. आणि खूप छान वाटतं आहे आज इथे आली आहे. आणि तिला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसासाठी. आणि मला माहिती आहे ती ऑलरेडी खूप मोठी आहे, पण ती अजून खूप मोठी होणार आहे. हो, थँक्यू सो मच आमच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.